मला ना फक्त तो स्पार्क, तो स्पंक दिसायला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी ऑडिशन घेते किंवा कुठेतरी त्यांना परफॉर्म करताना बघते आणि माहिती नाही काय आहे, पण ती अशी एक वेवलेंथ मॅच होते. काय की नॉट इमॅजिन, हा बघ ना, हा अख्खा पदर केलेला आहे. म्हणजे हे त्या कारागिरीचं खरंच कौतुक आहे, अंजलीचं खरंच कौतुक आहे. तिने हे विजन. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली का झीच्या खास आणि एकदम भारी इव्हेंटला, आणि त्या इव्हेंटचं एक लाईन आहे ती म्हणजे पार्टी तर होणारच. आणि आता आपल्यासोबत पार्टी करायला आली आहे श्वेताताई. हाय श्वेताताई, कशी आहेस? हॅलो, खूप मजे, मस्त. तू खूप सुंदर दिसतेस. हा लुक तू क्रेडिट केलायस? नाही, अंजली, नक्षी बाय अंजली असा एक ब्रँड आहे आणि अंजलीने हा लुक डिझाईन केला आहे. तर हे सगळं असं हँड पेंटेड आहे आणि हे हँड वर्क आहे. असं खूप तिचं म्हणणं आहे, असं खूप तिने केलं आहे. म्हणजे की नॉट इमॅजिन, हा बघ ना, हा अख्खा पदर केलेला आहे. म्हणजे हे त्या कारागिरीचं खरंच कौतुक आहे, अंजलीचं खरंच कौतुक आहे. तिने हे विजन दाखवले आणि मी फक्त नेसायचं काम केलं. पण हे नेसल्यावर तू खरंच हे नक्षी केलेलं काम अजून उठून दिसत आहे. खूप सुंदर दिसतेस. पण आज एकदम 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 सिम्पल ठेवलेस तू. त्याचं कारण की तिने दिलंय म्हणून की तुला करायचं होतं? नाही, मला असं वाटलं की तिने हे जे काही केलं आहे हे जास्त लोकांपर्यंत पटकन पोचावं, कारण ही खूप मेहनत आहे. म्हणून मग मला असं वाटलं की मी माझा लुक खूप सिम्पल ठेवायला हवा. खूप, पण ते सिम्पल तरी भारी वाटतंय का? तर जी चित्रगौरवला आता 25 वर्ष पूर्ण झाले, त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? मला म्हणजे तेच आहे की मला असं वाटतं ना, मी 25 वर्षाची झाले, कारण माझ्या करिअरची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ती पण झी बरोबर, कारण अल्फा मराठी जेव्हा होतं, जेव्हा झीची सुरुवात झाली त्यावेळेला माझा एक सिने न्यूज नावाचा एक अँकरिंग शो मी करत होते. तर तिथून माझ्या करिअरला सुरुवात झाली आणि आता ही 25 वर्ष माझ्या करिअरलाही पूर्ण होत आहेत. निर्माती पण मी झीमुळे झाले, त्यामुळे विशेष प्रेम आहे माझं झीवर. म्हणजे माहेरातच आल्यासारखं फिलिंग आहे. हक्काने काही मागावं. पहिलं म्हणजे तुला 25 वर्ष पूर्ण झाले त्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणून ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही. आणि तुझी निर्माता म्हणालीस, त्यासाठी तुला तुझ्या दोन्ही ज्या मालिका सुरू आहे झीवरती त्यासाठी. पण आता अप्पीला 800 वर्ष पूर्ण झाले, लाखात एक प्रेमला पण आता दादाला पण खूप जास्त प्रेम मिळत आहे. तो दादा असं सगळ्यांचा दादा वाटतोय, ते फक्त तुझ्यामुळे. त्या बाबतीत काय म्हणणार? आणि लाखात एक आमचा दादा आता खरं तर ते असं छोटं बाळ होतं आणि ते आता पळायला लागलं आहे, त्यामुळे मज्जा येते तो शो करताना पण, एक्झिक्यूट करताना पण. आणि वेगळी थीम आहे त्याचे. वन लाईन स्टोरी खूप वेगळी आहे की भावा बहिणींवरती कधी कुठला प्रोजेक्ट आला नव्हता आणि हा आला तर तो वेगळा होता. त्यामुळे टेन्शन होतं मला की कसं होईल. पण आज मला खूप समाधान वाटतं की वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंटही प्रेक्षक बघतात आणि त्यांना आवडतो. तर ह्याबद्दल मी प्रेक्षकांची खरं तर आभारी आहे, कारण मग आम्हालाही असे वेगवेगळे कॉन्टेंट घेऊन येण्याची उभारी मिळते. ॲक्च्युली ना, मी खूप ऑब्झर्व केले, तू जेव्हा एखादा प्रोजेक्ट घेऊन येतेस तेव्हा तू नवीन कलाकारांना आणि जे छान कलाकार आहेत त्यांना तू खरंच तो चान्स देतेस. आणि तो आता खूप कमी ठिकाणी दिसून येतो. त्यासाठी पहिलं म्हणजे थँक्यू त्या सगळ्या कलाकारांकडून. आणि तुझं जे प्रोडक्शन आहे ते असं सुरू राहू. पण त्या कलाकार निवडताना, तो एक स्पेसिफिक कलाकार निवडताना तू काय बघतेस? मला ना फक्त तो स्पार्क, तो स्पंक दिसायला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी ऑडिशन घेते किंवा कुठेतरी त्यांना परफॉर्म करताना बघते आणि माहिती नाही काय आहे, पण ती अशी एक वेवलेंथ मॅच होते. काहीतरी असं एक छान क्लिक होतं आणि मला असं वाटतं की हाच किंवा हीच आहे. आणि खरं तर झी मराठीचे आभार मानले पाहिजेत की ते विश्वास पण ठेवतात की हा, म्हणजे ही म्हणते तर काहीतरी आहे आणि आपण ह्याच्यावरती जाऊया. तर ते कधी माझ्या एकटीचं डिसिजन नाही आहे. ते आम्ही दोघांनी मिळून घेतलेलं ते डिसिजन आहे आणि ते दर वेळेला माझ्या नशिबाने असं करेक्ट होतं. त्यामुळे मजा येते. खरंच ही मजा बघायला पण आम्हाला मजा येते. खरं थँक्यू सो मच असं माझ्यासोबत गप्पा मारली. खूप सुंदर दिसते. तुझी 25शी अशीच राहू आणि आम्हाला अशीच भेटत राहा. थँक्यू.